मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे की मी एक ऑप्शन सेलर आहे ॲज वेल एक स्विंग ट्रेडर पण आहे। ऑप्शन सेलिंगच्या बरोबर मी एक स्विंग ट्रेडिंग पण करतो। मी मागच्या काही दिवसापासून कंटिन्युअसली एक गोष्ट आपल्या चॅनलवरती नोटीस करत आहे, ती म्हणजे की बऱ्यापैकी जे आपले ट्रेडिंग डेस्क चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत त्यातल्या बऱ्यापैकी लोकांना ऑप्शन सेलिंग मध्ये इंटरेस्ट तर आहे, बट त्यांना जो मेजर इश्यू होतोय तो येतोय म्हणजे कॅपिटलचा। बऱ्यापैकी लोक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं सर आम्हाला ऑप्शन सेलिंग मध्ये इंटरेस्ट आहे, बट आमच्याजवळ खूप छोटं कॅपिटल आहे। मग त्या छोट्या कॅपिटलमध्ये आम्ही कशा प्रकारे ग्रो करू शकतो किंवा त्या छोट्या कॅपिटलमध्ये एक आम्ही चांगला रिटर्न कशा प्रकारे काढू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये इन डेप्थमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पहा। स्पेशली आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे ज्या लोकांना ऑप्शन सेलिंग मध्ये इंटरेस्ट आहे बट त्यांचा अकाउंट व्हॅल्यू सुद्धा खूप कमी असणार आहे। त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल, आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनल सबस्क्राइब करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता, ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। एकदम फ्री आहे, तिथे तुम्ही जाऊन लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जर तुम्ही ऑप्शन सेलिंग कडे जाण्याचा प्रयत्न जर करत असाल तर तुम्ही मार्केटमध्ये जे पण ऑप्शन सेलर आहेत, बरोबर आहे, जे पण ऑप्शन सेलर आहेत त्यांच्याकडून एक गोष्ट नक्कीच ऐकली असेल की ऑप्शन सेलिंग जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक चांगलं कॅपिटल पाहिजे किंवा एक मोठं कॅपिटल पाहिजे। ऍक्च्युअली जर बघितलं ही गोष्ट तर ऍक्च्युअलमध्ये खरीच आहे की कॅपिटल तर चांगलं पाहिजे। जर तुम्हाला मार्केटमधून जर चांगला पैसा कमवायचा जर असेल किंवा एक चांगला रिटर्न जर अमाऊंट वाईज चांगला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला स्पेशली ऑप्शन सेलिंग थ्रू मी सांगत आहे बरं का, बाकीचं ऑप्शन बाईंग वगैरे याच्याबद्दल मी सांगत नाही। स्पेशली ऑप्शन सेलिंग थ्रू जर तुम्हाला मार्केटमधून चांगला पैसा जर कमवायचा असेल तर तुमच्याजवळ कॅपिटल असणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर। कॅपिटल असणं खूप महत्त्वाचं आहे, पण आजचा विषय आपला हा नाही की आजचा विषय आपला हा आहे की आपण छोट्या कॅपिटलवरती आपण कशा प्रकारे ग्रो करू शकतो किंवा छोट्या कॅपिटलवरती पर्सेंटेज वाईज रिटर्न आपण कशा प्रकारे जास्त जनरेट करू शकतो। ठीक आहे, आता जर मला विचारलं मित्रांनो, पहिली गोष्ट माझं एक्सपेक्टेशन सांगतो की मी मार्केटमधून काय एक्सपेक्ट करतो, बरोबर। माझी एक्सपेक्टेशन मंथली असते 3 ते 4% जर मला ऑप्शन सेलिंग मधून जर रिटर्न भेटत असेल तर तो माझ्यासाठी खूप चांगला रिटर्न आहे, मला याच्यावरती जास्त रिटर्न नको आहे, बरोबर। हा, जर भेटत असेल तर ठीक आहे, बट माझी एक्सपेक्टेशन एवढीच आहे जर मला मंथली ऑप्शन सेलिंग मधून जर माझ्या ट्रेडिंग मधून जर मंथली 3 ते 4% रिटर्न जर मी जनरेट करत असेल तर ऑलरेडी मी टॉप 10% लोकांमध्ये किंवा टॉप 5% लोकांमध्ये मी ऑलरेडी येत आहे, बरोबर, असं मी समजू शकतो, बरोबर। जर फक्त आता सगळ्यात मोठा इश्यू काय माहिती आहे का, लोक ट्रेडिंगमध्ये लॉसेस करण्यामागची जी मेन रिझन आहे, बरोबर, ट्रेडिंगमध्ये जे लोक लॉसेस करत आहेत त्याचं मागचं रिझन काय माहिती आहे का, त्यांची एक्सपेक्टेशन, बरोबर। एक्सपेक्टेशन त्यांची जी आहे त्यांची जी खूप हाय लेवल आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणाला तर 1 लाख रुपये घेऊन येतात, 1 लाख रुपये घेऊन येणार, त्याच्यानंतर मला लगेच 5 लाख रुपये बनवायचे आहेत एक मंथमध्ये, त्याच्या लगेच कोणतर 5 लाख रुपये घेऊन येते, त्याला लगेच त्या 5 लाखाचे 20 लाख रुपये करायचे। म्हणजे तुमची जी एक्सपेक्टेशन आहे मार्केटमधून ती खूप हायर लेवलला होत्या आणि जेव्हा तुमची एक्सपेक्टेशन हायर लेवलला असेल तेव्हा तुमची रिस्क पण तिथे इन्व्हॉल्व होते किंवा तिथे तुमची रिस्क पण वाढत आहे, बरोबर। पण ऑप्शन सेलिंग मित्रांनो असा एक बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्लोली कन्सिस्टन्सली पण पैसा बनवू शकता, बट त्यासाठी एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे आहे कॅपिटलचा, बरोबर। आता मी कसं करतोय ते थोडंफार तुम्हाला सांगतो, म्हणजे बाकी जास्त पण गोष्टी सांगण्याची काही गरज नाही। मी स्वतः पर्सनली कशा गोष्टी मॅनेज करतो ते तुम्हाला सांगतो। आता जर माझं एक्सपेक्टेशन मंथली 3 ते 4% असेल याचा अर्थ काय की माझी वर्षाची जी एक्सपेक्टेशन आहे ते 40 ते 45% माझी वर्षाची एक्सपेक्टेशन आहे, बरोबर। जर मला इयरली बेसिसवरती 40% रिटर्न जर बनत असेल ना तर तो माझ्यासाठी खूप जबरदस्त रिटर्न आहे, बरोबर। आता ह्या 40% तर मी ट्रेडिंग मधून काढतोय, बट आता हे 40% रिटर्न मी याला 60% कशा पद्धतीने करू शकतो, बरोबर आहे। 40%चा रिटर्न जो मी एक्सपेक्टेशन ट्रेडिंग मधून तर काढत आहे, बट हा 40%चा रिटर्न मी 60% कशा प्रकारे घेऊन जाऊ शकतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो किंवा मी कोणती पद्धत यूज करतो हे तुम्हाला सांगतो, बरोबर। आता ॲझ्युम करा की कोणाजवळ 1 लाख रुपयाचं कॅपिटल आहे किंवा 2 लाख रुपयाचं कॅपिटल आहे समजा, बरोबर। ॲझ्युम करा की जर तुम्ही एक सांगू, सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुमच्याजवळ 10-20 हजार रुपये जर असतील ना तर प्लीज मी सांगेन की तुम्ही ऑप्शन सेलिंग करायला नको। हा, सुरुवात तुम्ही शिकण्यासाठी करू शकता। जर तुम्हाला फक्त तेवढंच एकमेव तुमच्याजवळ लास्ट कॅपिटल असेल तर प्लीज तुम्ही ऑप्शन सेलिंग करू नका, का तर त्याच्यावरती जर तुम्ही रिटर्न जर तुम्ही जनरेट केला तर तो तुमचा फक्त ब्रोकरेशन चार्जेस मध्येच जाईल, बरोबर। हा, जर तुमचा प्लॅन असा असेल की आता फक्त मी ट्रायलसाठी काय करू शकतो, ट्रायलसाठी कॅपिटल छोटे यूज करू शकतो आणि त्याच्यानंतर काय करू शकतो मी चांगलं थोडंफार कॅपिटल इन्क्रीज करू शकतो, तर तुम्ही डेफिनेटली करू शकता। बट तुमच्याजवळ ॲट अँड लिस्ट तेवढंच जर कॅपिटल असेल तर मी तुम्हाला सजेशन करेन की तुम्ही ऑप्शन सेलिंग करू नका, बरोबर। जर तुमच्यासाठी मी म्हणजे मिनिमम 1 to 2 लाख रुपये जर असतील
मी काय म्हणतोय, कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये जर असतील, 2 ते 2-2.5 लाख रुपये जर असतील तरच तुम्ही ऑप्शन सेलिंग करा. तेव्हा कुठे तुम्हाला एक चांगला रिटर्न जनरेट केल्यासारखं वाटू शकतं. अदरवाईज काय, जर तुम्ही समजा 10,000 रुपये जर बऱ्यापैकी लोकांना ऑप्शन सेलिंग करायची इच्छा असते, समजा इथून करा की समजा तुम्ही 20,000 रुपये तुमचंच कॅपिटल आहे आणि त्याच्यावरती तुम्ही, मी काय म्हणतोय, मंथली 10% जर रिटर्न काढला तर तो अमाऊंट वाईज फक्त 2,000 रुपये होणार आहे. बरोबर आहे. आणि त्या 2,000 रुपयांतर तुम्हाला थ्रिल येणार नाही, तरी पण तुम्ही अमाऊंट वाईज तुम्हाला वाटतं यार काय बेफालतू गोष्ट आहे. ऍक्च्युली जर बघितलं तुम्ही 10% रिटर्न खूप जबरदस्त रिटर्न काढला, बट तुम्ही 2,000 रुपये जर तुम्ही अमाऊंट वाईज जर बघायला गेलं तर तुम्हाला वाटतं हा बेफालतू रिटर्न आहे, ऑप्शन सेलिंग वगैरे काही कामाची गोष्ट नाही. मग मी काय करतो, ऑप्शन बाईंगच करतो. 20,000 40,000 एका दिवसात कधी पण होत असतात. बरोबर, अशा बऱ्यापैकी लोकांचे माइंडसेट आहे. त्यासाठी मी सजेशन करेन, कमीत कमी तुमच्याजवळ एक, मी म्हणेन की 2.5 लाख रुपये तर कॅपिटल तुमच्याजवळ पाहिजे. त्यावर तुम्हाला ऑप्शन सेलिंग करण्यासाठी बऱ्यापैकी प्रमाणात म्हणजे करू शकता तुम्ही, चांगल्या पद्धतीने मन लावून करू शकता. बरोबर. आता मी पर्सनली काय करतो, तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल ॲज्युम करा की जर तुमच्याजवळ 2.5 लाख रुपये जर कॅपिटल असेल, बरोबर आहे, ॲज्युम करा की जर तुमच्याजवळ 2.5 लाख रुपये जर कॅपिटल असेल किंवा 2 लाख रुपये जर, ठीक आहे, सिंपल राऊंड फिगर पकडू म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला पण बरं पडेल. ठीक आहे, 2 लाख रुपयाचं कॅपिटल आहे. बरोबर. आता हे 2 लाख रुपयाच्या कॅपिटलवरती जर समजा तुम्ही 40% जर रिटर्न जर काढला, ठीक आहे, आता समजा ॲज्युम करा की तुम्ही ऑप्शन सेलिंग चांगली करताय, बऱ्यापैकी प्रमाणात करायला लागलाय आणि या जर 2 लाख रुपयावर तुम्ही जर 40% रिटर्न जर काढला तर 40% रिटर्न किती झाला, जवळपास 80,000 रुपये झाला. बरोबर, 80,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. बरोबर. 2 लाख रुपयाच्या कॅपिटलवरती तुम्ही इयरली बेसिसवर 80,000 रुपयाचा प्रॉफिट केला. आता ह्या 80,000 रुपयाला मी काय म्हणतोय, 80,000 रुपयाला आपण 1,10,000 रुपये किंवा 1,20,000 रुपये कशा प्रमाणात करू शकतो हे थोडंसं मी तुम्हाला क्लिअर करतो. आता तुम्हाला 2 लाख रुपये जर तुमच्याजवळ कॅपिटल असेल तर तुम्हाला काय करायचं, फंडामेंटली स्ट्रॉंग, बरोबर आहे, जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहे त्या कंपन्या फाइंड आउट करायचे आणि त्या कंपन्यामध्ये तुम्हाला काय करायचं, इन्व्हेस्टेड करायचं, म्हणजे लॉंग टर्ममध्ये पोझिशन बनवायची. लाईक TCS असेल, इन्फोसिस असेल, म्हणजे ज्या पण तुम्हाला फंडामेंटल वाईज चांगल्या वाटतात ना त्या कंपन्यामध्ये तुम्हाला काय करायचं, इन्व्हेस्ट करायचं आहे. अशा कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं ज्या कंपन्या, जो ब्रोकर तुमचा जो ब्रोकर आहे तो ब्रोकर ती कंपनी मार्जिन प्लेस करण्यासाठी त्या कंपनीला अलाउ करत आहे, त्याच कंपन्या फक्त काय करायचं तुम्हाला बाय करायचं. आता ॲज्युम करा की समजा तुम्ही 2 लाख रुपयाच्या काय केलं, 2 लाख रुपयाचे स्टॉक्स बाय केले. बरोबर आहे, 2 लाख रुपयाचे स्टॉक्स बाय केले. आता मित्रांनो जर तुम्ही लार्ज कॅप कंपन्या जर बाय केल्या ना, लार्ज कॅप कंपन्या जर बाय केल्यानंतर तुम्हाला इयरली बेसिसवरती 15% रिटर्न तर तुम्हाला इझी वेमध्ये भेटून जाईल. किती पर्सेंटचा, 15% रिटर्न तुम्हाला इझी वेमध्ये भेटून जाईल. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही थोडीशी रिस्क घेऊन, मी काय सांगतोय, थोडीशी रिस्क घेऊन फंडामेंटली हाय ग्रोथ स्टॉक जर तुम्ही इन्व्हेस्ट केला, लाईक पिडिलाइट असेल, एशियन पेंट असेल, आता ह्या हाय ग्रोथ कंपन्या, यामध्ये जर बघितलं तर यांचा अॅन्युअल जो CAGR आहे तो 20% आहे. किती पर्सेंट आहे, काही काही कंपन्या 20+% पण आहे लार्ज कॅप कंपन्या. आता बजाज फायनान्स जर बघितला 20% पण वरती आहे. बरोबर आहे. आता या कंपन्यांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे. काय करायचं आहे, इन्व्हेस्टेड करायचं आहे. आणि जे पण 2 लाख रुपयाचे स्टॉक्स तुम्ही इन्व्हेस्टेड कराल त्या 2 लाख रुपयाला तुम्हाला काय करायचं आहे, प्लेज करायचं आहे. काय करायचं आहे, प्लेज करायचं आहे. प्लेज केल्यानंतर काय होईल, याच्यावरती तुम्हाला मार्जिन भेटेल. अगेन जवळपास 20% हेअर कट जर बघेल तर जवळपास 1,60,000 रुपये तुम्हाला मार्जिन भेटेल. बरोबर आहे, 1,60,000 रुपये तुम्हाला काय होईल, मार्जिन बेनिफिट भेटेल आणि याच्यावरती तुम्ही ट्रेड करू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 1,60,000 तुम्हाला ब्रोकर मार्जिन देणार, आता ही मार्जिन घेऊन तुम्ही ट्रेड करू शकता आणि याच्यावरती तुम्ही फॉर एक्झाम्पल 40% रिटर्न जनरेट केला. बरोबर आहे, ह्याच्यावरती 40% रिटर्न जनरेट केला आणि जे पण स्टॉक्स तुम्ही ऑलरेडी बाईंग केलेले आहेत, ठीक आहे. आता आपण अजून काय केलं की ट्रेडिंगमधून जे पण मार्जिन आलं त्याच्यावरती मी काय केलं, ट्रेडिंगमधून इयरली प्लेज मार्जिनवरती 40% रिटर्न जनरेट केला. बरोबर आहे, 40% रिटर्न जनरेट केला आणि जे पण स्टॉक्स मी ऑलरेडी बाय करून ठेवलेले होते, बरोबर आहे, जे स्टॉक्स ऑलरेडी मी बाय करून ठेवले होते त्याच्यातून समजा की अजून करा की मला इयरली बेसिसवरती 20% रिटर्न भेटला. ऍक्च्युअली तुमचा रिटर्न किती झाला, 60% रिटर्न झाला. किती पर्सेंटचा रिटर्न झाला, 60% रिटर्न झाला. म्हणजे ही एक मेथड तुम्हाला यूज करायची आहे की जर तुमच्याजवळ कॅपिटल असेल तर ते कॅपिटल तुम्हाला फ्रीली ब्रोकरकडे ठेवायचं नाही, त्याचे तुम्हाला स्टॉक्स घेऊन तुम्ही प्लेज करू शकता. हा एक झाला पहिला पॉईंट. बरोबर, हा काय झाला, हा झाला पॉईंट नंबर 1. आता पॉईंट नंबर 2 काय असणार आहे मित्रांनो, आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करताय. बरोबर आहे, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करताय, ट्रेडिंग करताय आणि स्टॉक मार्केट हा एक अशी गोष्ट आहे जिथं रिस्क भरभरून आहे. काय, जिथं रिस्क भरून रिस्क आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टी तिथं रिस्क आहे आणि तिथं रिवॉर्ड पण प्रत्येक गोष्टीत आहे. मग तुम्हाला सिंपल्स काय करायचं आहे, जर जसं की ऑप्शन सेलिंगमध्ये पण 2 कन्सेप्ट असतात. एक असते म्हणजे नॉन डायरेक्शनल ट्रेडिंग. बरोबर, एक असते ती म्हणजे नॉन डायरेक्शनल आणि दुसरी असते ती म्हणजे डायरेक्शनल.
बरोबर आहे, दिसते या स्थितीमध्ये डायरेक्शनल. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय मित्रांनो, जर तुम्ही नॉन डायरेक्शनल ट्रेडिंगमध्ये जर गेला ना तर तुमची पर्सेंटेज रिटर्न जी आहे ना ती खूप कमी होणार, बट त्यात सक्सेस रेट तुमचं काय असणार आहे, जास्त असणार आहे. काय असणार आहे, सक्सेस रेट जास्त असणार आहे, बट तिथं तुमची रिस्क पण कमी असणार आहे आणि तुमचा रिटर्न पण कमी असणार आहे. पण जर तुम्ही डायरेक्शनलमध्ये गेला तर तिथं तुमची रिस्क पण जास्त असणार आहे आणि तिथं तुमचा काय असणार आहे, रिवॉर्ड पण जास्त असणार आहे. म्हणजे फक्त काही ट्रेंड फॉलो करायचे. फॉर एक्झाम्पल निफ्टी एका ट्रेंडमध्ये असेल, म्हणजे ज्या पण सेगमेंटमध्ये तुम्ही ट्रेड कराल, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, जिथं पण तुम्ही ट्रेड करत असाल त्या सेगमेंटमध्ये. फॉर एक्झाम्पल काय होतं की कधी कधी ट्रेंड चांगला भेटला ना तर आपल्या कॅपिटलवरती आपण 4-4, 5-5, 6-6% आपण रिटर्न एका ट्रेडमध्ये सुद्धा काढतो जर आपल्याला ट्रेंड चांगला भेटला तर, बरोबर. पण त्यात काय होतं, त्यात जे स्टॉप लॉस असतात ना ते स्टॉप लॉस पण कसं असतं, 3%चा, 4%चा असे स्टॉप लॉस बऱ्यापैकी प्रमाणात भेटत असतात, बरोबर. जर तुमचं अकाउंट छोटं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनेच रिस्क घेतली पाहिजे, बरोबर आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, असं नाही तुम्ही होऊ शकत की तुम्हाला रिस्क पण अजिबात घ्यायची नाही आणि तुमचं अकाउंट छोटं अकाउंट पण ग्रो करायचं आहे. हे मार्केटमध्ये थोडंसं इम्पॉसिबल आहे. जर तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये अकाउंट चांगल्या पद्धतीने जर ग्रो करायचं असेल तर तुम्हाला रिस्कही घेणं गरजेचं आहे. हालाकी रिस्क कॅल्क्युलेटेडच असलं पाहिजे, असं नसलं पाहिजे की अंदाधून रिस्क घेतली, एका ट्रेडमध्ये सगळा पैसा लावला आणि सगळंच कॅपिटल झिरो केलं, असं अजिबात करायचं नाही मित्रांनो. सिंपलची गोष्ट काय आहे की तुम्हाला मार्केटमध्ये जर तुम्हाला छोटा अकाउंट जर ग्रो करायचं असेल, ठीक आहे, एक मी मका सांगितलं की तुम्ही स्टॉक्स बाय करू शकता, स्टॉक्स बाय करून तुम्ही काय करू शकता, प्लेज करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचा जो पर्सेंटेज आहे तो पर्सेंटेज इन्क्रीज करू शकता. आणि त्याच्यापेक्षा पण जर अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर ग्रो करायचं असेल तर तुम्हाला कुठं ना कुठं तुम्हाला ऑप्शन सेलिंगमध्ये रिस्क तुम्हाला घेणं गरजेचं आहे. असं कधीच होऊ शकत नाही मित्रांनो की तुम्ही रिस्क 0 घेतली आणि तिथं तुम्हाला रिवॉर्ड चांगला भेटला आणि तुमचं अकाउंट तिथं एक चांगल्या पद्धतीने ग्रो करते, बरोबर आहे. असं नाही होऊ शकत आहे, तिथं कुठं ना कुठं तुम्हाला रिस्क घेणं आहे. आणि जर तुम्हाला डायरेक्शनल ट्रेडिंग जर करायचं असेल, ठीक आहे, मी काय सांगतो, जर तुम्हाला डायरेक्शनल ट्रेडिंग करायचं असेल, फिक्स लॉस फिक्स प्रॉफिट, तर त्यासाठी पण स्ट्रॅटेजी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या आहे. त्या स्ट्रॅटेजी तुम्ही बघून घेऊ शकता की कशा पद्धतीने आपण एक फिक्स लॉस फिक्स प्रॉफिटच्या बरोबर आपण ट्रेड घेऊ शकतो किंवा स्ट्रॅटेजी बिल्ड करून एक चांगला रिटर्न आपण जनरेट करू शकतो. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही. आणि जाता जाता अजूनही तुमच्या जो आपल्या फ्री ट्रेडिंग अकाउंट जर नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला तुम्हाला बऱ्यापैकी 3 ब्रोकरचं लिंक दिलेलं आहे, झिरोधा, एंजल वन आणि अपस्टॉकचं लिंक दिलेलं आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपलं फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर चला मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.